नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? एस क्लास एज्युकेशन बाय सुहानीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. टेन्थ स्टँडर्ड सायन्स पार्ट 2 लेसन नंबर 9 सोशल हेल्थ. आणि सोशल हेल्थ या टॉपिकचा ऑलरेडी फर्स्ट पार्ट आपण पाहिलेला आहे, ज्याच्यामध्ये आपण सोशल हेल्थ म्हणजे काय हे सगळं सविस्तर पाहिलं होतं. आणि आज आपण पाहणार आहोत फॅक्टर्स अफेक्टिंग सोशल हेल्थ, म्हणजे असे कोणते फॅक्टर्स आहेत की ते सोशल हेल्थवरती अफेक्ट करतात किंवा आपलं सोशल हेल्थ डिस्टर्ब करतात, ते आपण पाहणार आहोत. तर या टॉपिकमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे मेंटल स्ट्रेस. सो हे मेंटल स्ट्रेस कशामुळे अराईज होतं किंवा काय कारणं आहेत मेंटल स्ट्रेस येण्याचं आणि त्याचं मॅनेजमेंट कसं आपण करायचं, हे सगळं आपण या चॅप्टरमध्ये हळूहळू पाहणार आहोत. सो फर्स्ट ऑफ ऑल मेंटल स्ट्रेस येण्याची कारणं आधी आपण जाणून घेणार आहोत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे कॉम्पिटिशन, स्पर्धा. आता ही स्पर्धा का निर्माण झाली आहे, तर कॉम्पिटिशन हॅज इन्क्रीज्ड इन अपॉर्च्युनिटीज फॉर एज्युकेशन, एम्प्लॉयमेंट अँड बिझनेस ड्यू टू इन्क्रीज इन पॉप्युलेशन. का वाढलेली आहे स्पर्धा, तर पॉप्युलेशन वाढलेलं आहे, लोकसंख्या वाढलेली आहे. लोकसंख्या वाढलेली असल्यामुळे कॉम्पिटिशन वाढलेलं आहे. कशामध्ये? एज्युकेशनमध्ये. तुझा पहिला नंबर येतो की माझा पहिला नंबर येतो, तुला 99% मिळतात की मला 99% मिळतात. या सगळ्या गोष्टीमध्ये स्टुडंट लाईफमध्ये स्ट्रेस वाढलेला आहे. मग एखाद्याला जर अपेक्षेप्रमाणे मार्क्स नाही पडले तर तो काय करतो हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहेच. पण या स्ट्रेसवरतीसुद्धा मात करता यायला पाहिजे. त्याच्यानंतर आहे एम्प्लॉयमेंट. एम्प्लॉयमेंट म्हणजे काय? रोजगार मिळणं. रोजगार मिळण्यामध्ये पण ज्याचं जास्त शिक्षण त्याला चांगलं नोकरी मिळते, ज्याचं शिक्षण नाही तर त्याला नोकरी मिळत नाही. तर मग सगळ्यामध्येच कुठेतरी कॉम्पिटिशन खूप वाढलेली आहे. बिझनेस आहे, बिझनेसमध्ये प्रेझेंटेशन्स तयार करा, टार्गेट कंप्लीट करा, नाही केलं तर मग प्रमोशन नाही होणार, वगैरे वगैरे वगैरे. या सगळ्या गोष्टींमुळे आजकाल मेंटल स्ट्रेस खूप वाढत आहे. कॉम्पिटिशनमुळे मेंटल स्ट्रेस खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढत आहे आणि त्याचे दुष्परिणाम आपल्या सर्वांनाच पाहायला मिळतात, सर्वांनाच माहिती आहेत. त्याच्यानंतर आहे की चिल्ड्रन आर फेसिंग ऑफ द प्रॉब्लेम्स ऑफ लॉनलीनेस अँड मेंटल स्ट्रेस ड्यू टू रिझन्स लाईक न्यूक्लिअर फॅमिली अँड पॅरेंट्स स्टेईंग आउटडोर ड्यू टू जॉब. आजकाल लहान मुलांच्या मनावरती पण परिणाम होतो आहे. त्यांना पण एकटेपणा कुठेतरी फेस करावा लागतो आहे, मेंटल स्ट्रेस फेस करावा लागतो आहे. कशामुळे? तर न्यूक्लिअर फॅमिली. न्यूक्लिअर फॅमिली म्हणजे काय? विभक्त कुटुंब. जसं की फक्त आई वडील एक मुलगा किंवा आई वडील एक मुलगी किंवा हम दो हमारे दो, याप्रमाणे जे काय फॅमिली सिस्टीम आहे याच्यामुळे अनेक मुलांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये लोनलीनेस किंवा मेंटल स्ट्रेस या सगळ्या गोष्टींना फेस करावं लागतं आहे. मग त्याचबरोबर सो मेंटल स्ट्रेस का वाढतो आहे चिल्ड्रन्समध्ये, की आत्ताच आपण पाहिलं की एज्युकेशनमुळे किंवा एज्युकेशनमुळे नाही पण एक जी मार्क्स जास्त मिळण्याची जी एक गोष्ट आहे याच्यामुळे, की मार्क्स जास्त नाही मिळाले की घरचे काय बोलतील किंवा समाज काय बोलेल. समाज तर बोलण्यासाठीच असतो. रिझल्ट लागायच्या आधीपासूनच तुला किती टक्के मिळाले, तुला किती टक्के मिळाले. आणि या सगळ्या गोष्टीमुळे एक मेंटल स्ट्रेस तयार होतो, एक लोनलीनेस येतो, एकटेपणा येतो. आणि या सगळ्या गोष्टींमुळे स्टुडंट्समध्ये किंवा चिल्ड्रनमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मेंटल स्ट्रेस निर्माण होतो. नेक्स्ट आहे देर आर मेनी बाइंडिंग्स ऑन गर्ल्स अँड एक्सेसिव्ह फ्रीडम फॉर बॉईज इन सम फॅमिलीज. काही फॅमिलीजमध्ये तुम्हाला माहिती असेल की बॉईजना खूप मोठ्या प्रमाणामध्ये स्वातंत्र्य दिलं जातं की तुला जे हवं ते कर, तुला जे पाहिजे ते मिळणार, तुला जर बाईक पाहिजे तुला बाईक मिळणार, तुला रिमोट कंट्रोल कार पाहिजे लगेच दिली जाते. पण मुलींवरती मात्र खूप सारी बंधनं असतात की असं नाही करायचं, तसं नाही करायचं, हे नाही करायचं, ते नाही करायचं, 7च्या आत घरात यायचं वगैरे वगैरे. आजकाल काही समाजामध्ये अजूनही असं आहे, पण बऱ्याच प्रमाणामध्ये मुलींचा पण ही जी बंधनं आहेत तर ती म्हणजे खूप साऱ्या फॅमिलीजमध्ये नाही पाहायला मिळत. पण जो एक वेगळा एक गट आहे की त्याच्यामध्ये हे सगळे चाललेलं असतं की मुलींनी असं नाही करायचं, तसं नाही करायचं, वगैरे वगैरे वगैरे. सो हे जे काही आहे की मुलींवरती खूप सारी बंधनं घातली जातात. अनेक गोष्टींना त्यांना इग्नोर केलं जातं की हे पाहिजे, कशाला पाहिजे, कशासाठी पाहिजे. मग मुलींना जर शिकायचं असेल की काय करणार तू शिकून, लग्नच तर करायचं आहे. तर असं काही समाजांमध्ये किंवा काही ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. पण तेच जर मुलांच्या बाबतीमध्ये असेल तर तुला इंग्लिश मिडियमला घालायचं आहे, याव करायचं आहे, तुला CBSE बोर्डला जायचं आहे, वगैरे वगैरे. या सगळ्या गोष्टी मुलांच्या बाबतीत होत असतात. बॉयज एन्जॉय द concession from their domestic duties, whereas girls have compulsion for the same on the pretext that should be used to it.
मग मुलांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये स्वतंत्र दिलं जातं, त्यांना जे हवं ते करू दिलं जातं, त्यांना जे पाहिजे ते दिलं जातं. पण मुलींना मात्र खूप सारी बंधनं असतात, खूप सारे कंपल्शन्स असतात की हेच कर, तू ते नको करू, तू असं कर, तू तसं कर. म्हणजे तिच्या मनाप्रमाणे वागण्यासाठी तिला कुठेतरी खूप बंधनं घातली जातात. असं अजूनही काही ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. काही ठिकाणं मात्र विकसित आहेत, त्या ठिकाणी मुलगा मुलगी असा काही भेदभाव मानला जात नाही. पण काही फॅमिलीजमध्ये अजूनही अशा गोष्टी पाहायला मिळतात. Do you see the advertisement about increasing awareness on avoiding the discrimination between girls and boys or sister and brother in same family on choice for fresh or leftover food, learning medium, etc. आणि तुम्ही काही ॲडव्हर्टाईजमेंट्स पण पाहिले असतील की ज्या त्या अवेअरनेस वाढवत आहेत की मुलगा मुलगी सेम आहे, दोघांमध्ये भेदभाव नाही करायला पाहिजे, दोघांना पण सेम वागणूक दिली पाहिजे. तर अशा काही ॲडव्हर्टाईजमेंट आहेत की तुम्ही अजून पण पाहिलं असेल की काही फॅमिलीजमध्ये गर्ल्स आणि बॉईजवरती किंवा ब्रदर्स आणि सिस्टर्स या दोघांमध्ये खूप सारा भेदभाव केला जातो. म्हणजे एखादं जर नवीन काही गोष्ट आणली असेल तर ती किंवा एखादा नवीन कुठला तरी पदार्थ आणला असेल तर तो आधी मुलांना खायला दिला जातो आणि मग काय उरलं सोडलं असेल तर ते मुलींना दिलं जातं, किंवा काही शिळंपाकं असेल तर ते मुलींना दिलं जातं. त्याचबरोबर लर्निंग मीडियममध्ये पण की मुलगी आहे तर कुठल्या पण मीडियममध्ये तिला टाकलं जातं, हिंदी मीडियम असेल, मराठी मीडियम असेल, की तू शिकून काय करणार आहे, लग्नच तर करणार आहे वगैरे वगैरे. किंवा जर मुलगा असेल तर मग त्याला मात्र इंग्लिश मीडियममध्ये किंवा CBSE बोर्डमध्ये या सगळ्या भेदभावांमध्ये भेदभाव केला जातो. नेक्स्ट आहे इन सोसायटी टू, समाजामध्ये पण ॲडोलेसंट गर्ल्स हॅव टू अननेसेसरी फेस द प्रॉब्लेम्स लाईक टेझिंग अँड मोलेस्टेशन. समाजामध्ये पण जे ॲडोलेसंट म्हणजे जे 18 to 25 एजमधले जे गर्ल्स आहेत त्यांना अजून पण अनावश्यक अशा काही प्रॉब्लेम्सला सामोरे जावं लागतं, जसे की टेझिंग आहे, मोलेस्टेशन आहे, एक्सेट्रा. त्यानंतर पुढे सांगितलेलं आहे गर्ल्स आर फेसिंग द प्रॉब्लेम्स ऑफ स्ट्रेस ड्यू टू सच इनइक्वॅलिटी. आणि ही जी काही अनइक्वॅलिटी आहे किंवा हे जी म्हणजे असमान वागणूक दिली जाते मुलांना आणि मुलींना, तर याच्यामुळे मुलींना सगळ्यात जास्त अनेक प्रॉब्लेम्सला सामोरे जावं लागतं. की त्यांना आता मुलगा असो किंवा मुलगी असो हे कोणावरती डिपेंड नसते की मुलगा होणार की मुलगी होणार, तरी पण मुलींना खूप वेगळी वागणूक दिली जाते, मुलांना खूप चांगली वागणूक दिली जाते. मुलगी असो किंवा मुलगा असो ते ह्युमॅन बीइंग्स आहेत, ते मानव आहेत, ते मनुष्य आहेत आणि प्रत्येक माणसाला जगण्याचा अधिकार आहे, प्रत्येक बाळाला जगण्याचा अधिकार आहे. आणि त्याच्यामुळे जर दोघांमध्ये भेदभाव केला जात असेल तर इट इज नॉट प्रॉपर किंवा हे सगळं बरोबर नाही आहे. तर त्यासाठी मुलींना पण मुलांसमानच वागणूक दिली पाहिजे. जर आपण मुलांना फ्रीडम देतो तर मुलींना पण फ्रीडम दिलं पाहिजे. जर आपण मुलींवर बंधनं लावतो तर मुलांवरती पण काहीतरी बंधनं लावली पाहिजेत. कारण एकाला खूप फ्रीडम दिलं जातं, एकावरती बंधनं लावली जात आहेत. इतका भेदभाव समाजामध्ये दिसायला नाही पाहिजे. नेक्स्ट आहे नाव अ डेज एव्हरीवन हॅज टू फेस द स्ट्रेस ड्यू टू एव्हर इन्क्रीजिंग डिसऑर्डर, क्राईम अँड व्हायोलन्स. आणि आजच्या या जगामध्ये, आजच्या या दिवसांमध्ये, दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला अनेक प्रकारे स्ट्रेसला सामोरे जावं लागतं. की असे काही खूप डिसऑर्डर्स म्हणजे आजार वाढत आहेत, की जसं की कोरोना व्हायरस आहे, मला होईल का, असं होईल का, किंवा मला कोरोना झाला तर काय होईल. या गोष्टींमुळे पण अनेक लोक मेंटल स्ट्रेस त्यांच्यावरती येतो की काय होईल झाला वगैरे. तर त्याच्यानंतर क्राईम आहे, गुन्हे घडत आहेत, म्हणजे गुन्ह्यांमुळे पण खूप सारे लोकांवरती मेंटल स्ट्रेस आहे, व्हायलन्स आहे, हिंसा आहे. तर या सगळ्या गोष्टींमुळे मेंटल स्ट्रेस वाढत आहे. ॲट द सेम टाईम पीपल लुकिंग ॲट धिस ॲज फास्ट अँड इझी वे ऑफ अर्निंग मेनी मनी अँड मे बिकम स्केपगोट्स अँड बिकम पार्ट ऑफ सच सिस्टीम. मग आजच्या जगामध्ये लोकांना काय वाटते की फटफट पैसा मिळाला पाहिजे, म्हणजे मेहनत कमी आणि खूप जास्त पैसा, किंवा मेहनत न करताच पैसा मिळायला पाहिजे असं वाटतं. आणि त्याच्यामुळे ते स्केपगोट्स म्हणजे काय बळी का बकरा असं आपण हिंदीमध्ये म्हणतो, तर त्याप्रमाणे. आणि मग त्या अशा काही सिस्टीम्सच्या आहारी जातात की खूप पटपट पैसा मिळाला पाहिजे, म्हणजे जास्त मेहनत न घेता खूप जास्त पैसा मिळाला पाहिजे. अशा ज्या काही गोष्टी आहेत या गोष्टींकडे समाज जास्त आहारी जातो. किंवा आजची जी काही तरुण पिढी आहे ती पण याच गोष्टींच्या आहारी जाते की कसं काय पटपट पैसा आपल्याला मिळेल, म्हणजे मेहनत तर नाही करायला लागायला पाहिजे, पण पैसा मात्र फटफट आणि खूप मिळाला पाहिजे. तर या सगळ्या ही जी एक विचारसरणी आहे की मेहनत न करता खूप पैसे मिळवणे, याच्यामुळेच समाजामध्ये खूप सारे क्राईम्स वाढलेले आहेत, हिंसा वाढलेली आहे आणि समाज नको त्या दिशेकडे जात आहे. दिस इज द डेडली इफेक्ट ऑफ सोशल इलनेस. आणि याच्यामुळे समाजाचं जे आरोग्य आहे तर ते आजकाल बिघडत चाललेलं आहे, सामाजिक आरोग्य बिघडत चाललेलं आहे. ओके, सो दिस वॉज अबाउट मेंटल स्ट्रेस. मग मेंटल स्ट्रेस जर आला असेल तर काय करायला पाहिजे, स्ट्रेस मॅनेजमेंट कसं करायला पाहिजे, हे पण आपण याच लेसनमध्ये पाहणार आहोत.
शेवटचा टॉपिक जो की थर्ड टॉपिक आहे त्याच्यामध्ये आपण पाहणार आहोत. पण त्याच्या आधी पण मेंटल स्ट्रेस आला तर आपले आईवडील आहेत त्यांच्याशी आपण ते शेअर केलं पाहिजे. आपल्यापेक्षा मोठे ताई दादा असतील त्यांच्याशी आपण शेअर केलं पाहिजे. परीक्षेचं टेन्शन असेल तर ते पण आपण शेअर केलं पाहिजे किंवा छान म्युझिक्स वगैरे ऐकले पाहिजेत, एक्सरसाइज केली पाहिजे, गार्डन्समध्ये वगैरे फेरफटका मारला पाहिजे. असं कशामध्ये तरी आपल्या हॉबीजमध्ये मन रमवलं पाहिजे. कोणाला ड्रॉइंग काढायची हॉबी असेल सो तू ड्रॉ करा. त्याच्यानंतर कोणाला जर म्युझिक्स वगैरे ऐकण्याची हॉबी असेल त्याने ते करायला पाहिजे. म्हणजे जेव्हा आपल्याला एखाद्या असं वाटतं की खूप आपलं लाईफ स्ट्रेसफुल होतं आहे किंवा खूप मेंटल स्ट्रेस आपल्याला आलेला आहे, काहीच करू वाटत नाही आहे, तर तेव्हा आपल्या हॉबीज काय आहेत तर त्या आपण जपायला पाहिजेत, त्याच्यामध्ये आपण गेलं पाहिजे आणि काहीही करून स्ट्रेस मॅनेजमेंट करता आलं पाहिजे. म्हणजे खूप मेंटल स्ट्रेस आला आणि मग काहीतरी नको ते करून बसलो असं काही नाही व्हायला पाहिजे. तर मेंटल स्ट्रेस आला आहे तर त्याचं मॅनेजमेंट कसं करायचं किंवा त्या स्ट्रेसमधून ओव्हरकम कसं करायचं हे पण आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. मग त्यासाठी जे पॉझिटिव्ह थॉट्स आहेत, पॉझिटिव्हिटी सगळीकडे आपण वाचायला पाहिजे, पॉझिटिव्ह बुक्स वाचायला पाहिजेत, पॉझिटिव्ह थॉट्स वाचायला पाहिजेत. ओके. दुसरा टॉपिक आहे तो म्हणजे ॲडिक्शन. ॲडिक्शन म्हणजे काय? व्यसन. पिअर ग्रुप इन्फ्लुएन्स इज स्ट्रॉंगर इन केस ऑफ ॲडोलसंट्स. पिअर ग्रुप म्हणजे काय? आधी पण सांगितल्याप्रमाणे की जो एक कॉलेजचा ग्रुप असतो किंवा 15 to 21पर्यंतचा जो एक ग्रुप असतो तर तो ॲडोलसंट्स ऑलवेज प्रिफर दी कंपनी ऑफ फ्रेंड्स अँड फॉलो देअर गुड ऑर बॅड हॅबिट्स इन्स्टेड ऑफ फॉलोविंग ॲडवाईस ऑफ पॅरेंट्स अँड टीचर्स. मग या एजमधले जे मुलं असतात तर ते काय करतात की आपले जे फ्रेंड्स असतील ते सांगतील तेच खरं, मग ते चुकीचं असो किंवा बरोबर असो, आपले फ्रेंड्स ते फॉलो करतात सो आपण पण तेच फॉलो करणार. मग एखादा आपली आवडती पर्सनॅलिटी असेल, एखादा कुठला तरी हिरो आवडत असेल, त्याने ती स्टाईल केली मग मी पण ती स्टाईल करणार. पण या सगळ्या गोष्टींमध्ये आपले पॅरेंट्स काय सांगतात, आपले टीचर्स काय सांगतात, आपल्या हिताचं काय आहे याच्याकडे मात्र हे लोक लक्ष नाही देत. मग ते आपला फ्रेंड करतोय ते बरोबरच आहे आणि आपण पण ते फॉलो केलं पाहिजे असं त्यांना वाटतं. सो मग ते चांगलं असो किंवा वाईट असो पण ते आपण फॉलो करायचं. मग नेक्स्ट आहे की चिल्ड्रन इन देअर अर्ली एज ट्राय अपॉन टोबॅको, सिगारेट, गुटखा, अल्कोहोलिक ड्रिंक्स, ड्रग्स एक्सेट्रा due to either peer group pressure or symbol of high standard living or as an imitation of elders. मग आत्ता सांगितल्याप्रमाणे की पिअर ग्रुपमधले किंवा ॲडोलसंट एजमधले जे काही स्टुडंट्स असतात किंवा जे कोणी व्यक्ती असतील तर त्यांना आपले जे फ्रेंड्स आहेत ते जे सांगतील ते सगळं बरोबर वाटतं. मग फ्रेंड्स जर वाईट असतील, जर त्यांच्या फ्रेंड्समध्ये काही बॅड हॅबिट्स असतील तर तेच बॅड हॅबिट्स ते लोक पण ॲक्सेप्ट करतात. त्याच्यामध्ये जर गुड हॅबिट्स असेल तर इट इज वेल अँड गुड, पण जर काही बॅड हॅबिट्स असतील तर ते मात्र नकळत ॲक्सेप्ट केले जातात. मग आत्ता या एजमध्ये आपण आपली अशी एक पर्सनॅलिटी ठरवायची की जी आपल्याला यशाकडे घेऊन जाईल ना की अपयशाकडे. मग आपले असे काही फ्रेंड्स आपण तयार करायचे जे की आपल्याला नेहमी चांगल्या गोष्टी शिकवतील, बॅड हॅबिट्स नाही शिकवणार किंवा त्यांच्याकडून आपल्यामध्ये काही बॅड हॅबिट्स येणार नाहीत. असेच फ्रेंड्स आपण आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये ठेवायचे जेणेकरून आपणही वाया जाणार नाही आणि इतरांनाही वाया घालवणार नाही. मग त्याच्यासाठी आपलं जे एक चॉईस असली पाहिजे तर ती नेहमी सक्सेसकडे असायला पाहिजे. कुठेही आपण वेगळ्या मार्गाला नाही जायला पाहिजे. नेहमी सक्सेसकडे जाण्यासाठी जे गरजेचं आहे, जी पर्सनॅलिटी गरजेची आहे, जसं की एखादं रोल मॉडेल आपण ठरवलं पाहिजे. डॉक्टर APJ अब्दुल कलाम असतील किंवा IPS ऑफिसर विश्वास नांगरे पाटील असतील तर अशी एक पर्सनॅलिटी ठरवायची की ते सक्सेसफुल आहेत, त्या दिशेने आपण वाटचाल केली पाहिजे. जे अनसक्सेसफुल आहेत, जे फेल्युअर आहेत त्यांच्याकडे जाण्यापेक्षा जे सक्सेसफुल आहेत त्या लोकांची जी पर्सनॅलिटी आहे तर ती आपण फॉलो केली पाहिजे. सो मग या एजमध्ये काय होतं की आपले फ्रेंड्स जे करत आहेत तेच आपल्याला करावं असं वाटतं. मग फ्रेंड्स जर ॲडिक्टेड असतील टोबॅको, सिगारेट किंवा गुटखा यांसारख्या गोष्टींकडे तर मग नकळत ते लोक पण ॲडिक्ट होत जातात. आणि मग कशामुळे होतात तर एकतर आपले फ्रेंड्स करतात म्हणून किंवा प्रेशर असतं फ्रेंड्सचं की तू नाही केलंस तर मी असं करेन किंवा तू माझा तर फ्रेंड आहे मग तू पण असं करायला पाहिजे, हे जे एक प्रेशर असतं. त्याचबरोबर एक सिम्बॉल ऑफ हाय स्टँडर्ड लिव्हिंग, म्हणजे जर काही ठिकाणी असते की मद्यपान वगैरे केलं तर असं वाटतं की आपण खूप हाय सोसायटीमधले आहोत किंवा आपण खूप चांगल्या सोसायटीमधले आहोत, असे एक चुकीचा समज लोकांच्या मनामध्ये असतो. नेक्स्ट आहे की इमिटेशन ऑफ एल्डर्स. तर या सगळ्या गोष्टींमुळे कुठेतरी ती जी मुलं आहेत पिअर एज ग्रुपमधली किंवा ॲडोलसंट एजमधली तर ते नको त्या मार्गाला किंवा ॲडिक्ट होत जातात नको त्या गोष्टींची. नेक्स्ट आहे हवेवर इट मे लीड टू ॲडिक्शन टू सच डेडली सबस्टन्सेस. टेम्पररी intoxicating drugs of plant origin and some chemicals may permanently damage the human nervous system, muscle system, heart, etc. आणि मग ॲडिक्शन्स होत असण्याचे ड्रग्स किंवा ज्या गोष्टी वापरल्या जातात, ज्या गोष्टींचे ॲडिक्शन होते तर ते काही टॉक्झिक मटेरियल्स जे असतात किंवा टॉक्झिक केमिकल्स जे असतात
ते एकतर प्लांट्स ओरिजिनपासून घेतले जातात, जसं की टोबॅको आहे प्लांट ओरिजिनपासून घेतलं जातं, किंवा काही केमिकली तयार केले जातात, केमिकल्स वगैरे मिक्स करून ज्याने की नशा वगैरे येईल अशा गोष्टींचे मिक्स करून ते बनवले जातात. पण या सगळ्या गोष्टींचं सेवन केल्यामुळे काय होतं तर आपली जी बॉडी आहे ती एक तर परमनंटली डॅमेज होते, नर्वस सिस्टीमवरती त्याचा इफेक्ट होतो, मसल्सवरती त्याचा इफेक्ट होतो, आपल्या हार्टवरती इफेक्ट होतो, मग हार्ट डिझीज वगैरे वगैरे या सगळ्या आजारांना, कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराला आपल्याला सामोरे जावं लागतं. मग यापेक्षा जर कुठल्याही गोष्टीचं ॲडिक्ट होण्यापेक्षा जर आपण चांगल्या गोष्टींकडे गेलो तर ते किती चांगलं आहे. म्हणजे कुठल्या पण गोष्टीची आपल्याला जर ॲडिक्शन लागली तर त्याचा आपल्यासोबतच आपल्या घरच्यांना त्रास होणार आहे, आजूबाजूच्या समाजाला त्रास होणार आहे. नेक्स्ट आहे अर्लियर वी हॅव स्टडीड दी कार्सिनोजेनेटिक इफेक्ट ऑफ टोबॅको कंटेनिंग सबस्टन्सेस ऑन माउथ आणि लंग्स. आणि मग टोबॅको कंटेनिंग सबस्टन्सेस म्हणजे टोबॅकोसारखे जे काही अंमली पदार्थ त्याच्यामध्ये असतात तर त्याचा परिणाम आपल्या शरीरावरती होतो, आपल्या माउथवरती होतो, माउथ कॅन्सर होऊ शकतो, लंग कॅन्सर होऊ शकतो. तर या गोष्टींचा अभ्यास आपण या आधीच्या स्टँडर्ड्समध्ये केलेला आहे. सो या ठिकाणी ॲडिक्शन कंट्रोल करायला पाहिजे. काही ठिकाणी अनेक ड्रग्सवरती किंवा जे काही अल्कोहोलिक ड्रिंक्स वगैरे आहे, टोबॅको, सिगरेट यासारख्या गोष्टींवरती बॅन करण्यात आलेलं आहे, बट काही ठिकाणी अजूनही हे सर्रास वापरलं जातं. नेक्स्ट आहे इनक्युरेबल डिसीज. इनक्युरेबल म्हणजे काय, जे बरे होऊ शकत नाहीत, म्हणजे एका पर्टिक्युलर स्टेजपर्यंत ते बरे होऊ शकतात जर लक्ष दिलं तर, किंवा जर प्रॉपर ट्रीटमेंट केली तर कदाचित काही केसमध्ये होऊ शकतात, पण शक्यतो हे आजार दुर्धर असतात. फॅक्टर्स लाईक इग्नोरन्स टुवर्ड्स द पीपल विथ इनक्युरेबल डिसीजेस लाईक एड्स, टीबी म्हणजे ट्युबरक्लोसिस, leprosy and mental disorders as well as old person leads to increase in old age homes, and such factors also may cause harm to social health. मग ज्यांना दुर्धर आजार झालेला आहे, ज्यांना एड्स किंवा ज्यांना टीबी किंवा जे लेप्रोसी म्हणजे कुष्ठरोग, तुम्ही बघितलं असेल डॉक्टर प्रकाश बाबा आमटे या मूवीमध्ये की कुष्ठरोग असलेले व्यक्ती कसे असतात किंवा काय परिणाम होतो त्यांच्या बॉडीवरती वगैरे, किंवा ज्यांना मेंटल डिसऑर्डर आहे, जे मेंटली त्यांना काहीतरी मानसिक आजार वगैरे आहे, तर अशा लोकांना आपण इग्नोर नाही केलं पाहिजे. भले त्यांना कुठला तरी दुर्धर रोग आहे पण आपण त्यांना पूर्णतः इग्नोर नाही केलं पाहिजे. त्यांच्याशी आपण फोनवर तर बोलू शकतो किंवा लांबून तरी आपण त्यांच्याशी बोलू शकतो, पण त्यांना पूर्णतः इग्नोर नाही केलं पाहिजे. काही समाजांमध्ये अशा लोकांना वाईट वगैरे टाकलं जातं, तर वाईट वगैरे न टाकता त्यांच्याशी आपण चांगले संबंध ठेवू शकतो ना. नेक्स्ट आहे की आणि त्याचबरोबर जे ओल्ड पर्सन्स आहेत, जे की आजी आजोबा आहेत, जे वृद्ध लोक आहेत, तर त्या वृद्ध व्यक्तींना आजकाल ओल्ड एज होम्स म्हणजे वृद्धाश्रमामध्ये वगैरे ठेवलं जातं. तर इट इज नॉट गुड की त्या लोकांना पण एक मानसिक आधाराची गरज असते आणि त्यांना आपण असं इग्नोर नाही केलं पाहिजे. मग त्यांना पण आपण एक मानसिक आधार दिला पाहिजे. त्यांना आपण वृद्धाश्रमामध्ये न ठेवता आपल्या घरामध्येच त्यांना चांगली वागणूक दिली पाहिजे, कारण आपल्या आईवडिलांनी आपल्याला लहानपणापासून सांभाळलेलं असतं आणि जेव्हा ते वृद्ध होतात तेव्हा आपण त्यांना न सांभाळता वृद्धाश्रमामध्ये ठेवणं हे कितपत योग्य आहे, नाही ना. मग अशी वर्तवणूक आपण त्यांच्याशी नाही ठेवली पाहिजे. आणि याचा सगळ्यात मोठा इफेक्ट होतो तो म्हणजे सोशल हेल्थवरती. मग हा लेसन आपल्याला का दिला आहे, तर हे सगळं आपल्याला कळायला पाहिजे की आजकाल समाजामध्ये काय चाललं आहे, आपण काय चांगलं घेतलं पाहिजे, काय वाईट आपण सोडलं पाहिजे. तर या सगळ्या गोष्टी आपल्याला कळायला पाहिजेत. यासाठी हा लेसन आपल्याला आहे, जो की आपल्याला फक्त परीक्षेपुरताच अभ्यासाचा नाही आहे, तर आपल्याला आपल्या पुढच्या लाईफमध्ये पण ह्याचा खूप उपयोग होणार आहे. आता जसं की या ठिकाणी एक इमेज दाखवलेली आहे 9.4 अँड इन्सिडन्स, एक असा प्रसंग. तर या प्रसंगामध्ये ती एक बाई आहे आणि ती एका माणसावरती ओरडते. आता याच्यामधून तुमचे काय ओपिनियन्स असतील, हे बरोबर आहे का, हे सगळं याच्यामध्ये विचारलेलं आहे की इज इट रॅशनल, हे बरोबर आहे का, हे योग्य आहे का. तर आता याच्या दोन बाजू असू शकतात. काही जणांना हे बरोबर वाटेल, काही जणांना हे चुकीचं वाटेल. पण बरोबर का वाटेल किंवा चुकीचं का वाटेल हे पण आपल्याला मांडता आलं पाहिजे. आता ही जी बाई आहे ही या व्यक्तीला ओरडते. आता एकतर या ठिकाणी हा व्यक्ती कोण आहे ते पण सांगितलेलं नाही आहे, म्हणजे तो बेगर आहे की त्यांच्या घरामधला सदस्य आहे की कोणी बाहेरचा व्यक्ती आहे हे पण मेन्शन नाही केलं. सो असंही असू शकतो की हा व्यक्ती घरातल्यांना त्रास देत असेल, असंही असू शकतं, म्हणजे ही एक वेगळी बाजू झाली. दुसरी बाजू आहे की ही बाई त्या व्यक्तीशी नीट वागत नाही आहे, म्हणजे ती बाई त्याच्यावरती ओरडते. सो हे पण काही सामाजिक नियमांना धरून नाही आहे, मानवतेला धरून नाही आहे, माणुसकीला धरून नाही आहे. एखादा व्यक्ती आहे तर कुठल्या पण व्यक्तीशी आपण माणुसकीच्या नात्याने वागलंच पाहिजे, हे दुसरी बाजू झाली. म्हणजे या ठिकाणी जर त्यांनी असं क्लिअरली मेन्शन केलं असतं की इट इज अ बेगर और वॉट एव्हर जे काय आहे ते, तर मग आपण याच्याशी एक चांगलं मत, वेगळं मत फाइंड आउट करू शकलो असतो. ओके, सो तुमच्या मताप्रमाणे तुम्ही याचा आन्सर लिहू शकता. असे असू शकतं की ही जी व्यक्ती आहे तर तिच्याच घरामधला कोणी एखादा वृद्ध सदस्य आहे त्याच्यावरती ती ओरडते, तर मग मात्र ते चुकीचं आहे. ओके, किंवा दुसरी एक गोष्ट असू शकते की हा एक ॲडिक्टेड पर्सन आहे की कुठल्या तरी ड्रग्सच्या किंवा अल्कोहोल ड्रिंक्सच्या वगैरे तो ॲडिक्ट केलेला आहे आणि म्हणून ती ओरडते. तर हे
थोड्याशा प्रमाणामध्ये कुठेतरी बरोबर पण असू शकतो. मग अशा वेळेस त्या व्यक्तीला आपण पोलीस स्टेशनमध्ये वगैरे भरती करू शकतो. तर अशा या सगळ्या गोष्टींचा विचार आपण या पिक्चरमार्फत करू शकतो. ओके, याच्यावरती तुमच्या ज्या काही व्ह्यूज असतील, तुम्हाला कदाचित माझी मतं आवडली नसतील तर लेट इट बी सोडून द्या त्यांना आणि तुमची जी मतं असतील ती तुम्ही मांडू शकता. नेक्स्ट आहे कॅन यू टेल. तुम्ही सांगू शकता. कॅन यू टेलमध्ये आपल्याला विचारलेलं आहे की हॅव यू एव्हर सीन द पर्सन्स इनेब्रिएटेड विथ ड्रग्ज ऑर लिकर लॉयटरिंग ऑन डर्टी प्लेसेस. म्हणजे तुम्ही कधी बघितलेलं आहे का की एखाद्या व्यक्तीने ड्रग्ज घेतलेले आहेत किंवा लिकर म्हणजे दारू घेतलेली आहे आणि तो एखाद्या अस्वच्छ जागेवरती असं पडलेला आहे, असं तुम्ही कधी पाहिलेलं आहे का? वेदर सच अ पिटिफुल कंडिशन ऑफ मोस्ट इंटेलिजंट ह्युमन बिईंग इज एक्सेप्टेबल. आणि मानव सगळ्यात जास्त बुद्धिमान प्राणी आहे या पृथ्वीतलावरचा, पण अशा मानवाला अशा काही गोष्टी करणं स्वीकारण्यायोग्य आहे का, असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. आता ते स्वीकारण्यायोग्य आहे का किंवा बरोबर आहे का ते स्वतःच्या मताप्रमाणे तुम्ही उत्तर सांगायचं आहे. नेक्स्ट आहे यू मस्ट हॅव रीड द न्यूज अबाउट मेनी डेथ्स ड्यू टू पॉयझनस लिकर. आणि तुम्ही अनेक न्यूज पण ऐकले असतील की पॉयझनस मद्य प्राशन केल्यामुळे अनेक लोकांचा मृत्यू झालेला आहे. अशा काही न्यूज पण तुम्ही ऐकल्या असतील. व्हाय डज इट हॅपन. आणि असं का होतं, तर जेव्हा लिकर किंवा दारू बनवली जाते किंवा अल्कोहोल जेव्हा बनवलं जातं तेव्हा त्याच्यामध्ये जे पदार्थ वापरतात त्याच्यामध्ये जर चुकून काही बिघाड वगैरे झाला तर ते लिकर जे आहे ते पॉयझनस होतं. आणि अर्थातच कुठलंही पॉयझन जेव्हा एखादा व्यक्ती प्राशन करतो तेव्हा त्याचे मरण्याचे चान्सेस जास्त असतात. आणि याचमुळे जर पॉयझनस लिकर जर कोणी प्राशन केलं असेल तर अशा अनेक व्यक्तींची डेथ झालेली आहे अशी न्यूज तुम्ही पेपरमध्ये नक्कीच वाचली असेल. नेक्स्ट आहे लिकर इज प्रोड्यूस्ड फ्रॉम अल्कोहोल ऑब्टेन्ड थ्रू फर्मेंटेशन ऑफ सबस्टन्सेस. फर्मेंटेशन ऑफ सबस्टन्सेस आपण 7th लेसनमध्ये पाहिलेलं आहे की कशा पद्धतीने एखाद्या गोष्टीचं फर्मेंटेशन घडवून आणून बॅक्टेरियाचा वगैरे वापर करून त्यापासून अल्कोहोल किंवा लिकर बनवलं जातं. सो हावेवर इफ धिस प्रोसेस इज परफॉर्म्ड इन अ रॉंग वे. पण ही जी लिकर बनवण्याची किंवा दारू बनवण्याची मद्य बनवण्याची ही जी प्रोसेस आहे ही जर चुकीच्या पद्धतीने घडवून आणली गेली तर पॉयझनस लिकर इज प्रोड्यूस्ड अँड प्रूव्स फेटल फॉर मेनी ॲट अ टाईम. आणि जर चुकीच्या पद्धतीने हे लिकर बनवलं गेलं तर ते पॉयझनस होऊ शकतं आणि त्याच्यामुळे प्राण जाण्याची शक्यता किंवा ते जीवावरती पण बेतू शकतं. नेक्स्ट आहे इफिशियन्सी ऑफ नर्वस सिस्टम इस्पेशली ब्रेन अँड लिव्हर ॲज वेल ॲज लाईफस्पॅन ऑफ पर्सन डिक्रीजेस ड्यू टू अल्कोहोलिझम. आणि दारू पीत असल्यामुळे किंवा दारूचं सतत प्राशन करत असल्यामुळे त्या व्यक्तीच्या नर्वस सिस्टीमवरती परिणाम होतो, त्याच्या ब्रेनवरती परिणाम होतो, त्याच्या लिव्हरवरती परिणाम होतो, त्याला लिव्हर कॅन्सर होऊ शकतो, ब्रेन ट्युमर होऊ शकतो. त्याचबरोबर त्या व्यक्तीचं जे लाईफस्पॅन आहे, जे त्याचं वयोमान आहे किंवा जे आयुर्मान आहे तर ते देखील कमी होऊ शकतं. कारण अर्थातच त्याच्यामध्ये जे मद्य असतं तर त्याच्यामध्ये खूप साऱ्या अशा गोष्टी असतात की ज्याच्यामुळे आपल्या शरीरावरती खूप वाईट परिणाम होतो. आणि जर ब्रेनसारख्या किंवा हार्टसारख्या जर आपल्या ऑर्गन्सवरती परिणाम होऊ लागला तर अर्थातच त्या व्यक्तीचं आयुष्य पण आपोआपच कमी होणार आहे. सो ब्रेन डेव्हलपमेंट इन ॲडोलसन्ट्स इज हिंड्रेटेड ड्यू टू अल्कोहोलिझम अँड देअर बाय ॲबिलिटी ऑफ मेमरायझेशन अँड लर्निंग बिकम्स स्लो. अल्कोहोलिझममुळे जे ॲडोलसंट एजमधले जे लोक आहेत तर त्यांच्या ब्रेनवरती परिणाम होतो आणि त्यांचं मेमरायझेशन म्हणजे स्मरणशक्ती किंवा एखादी गोष्ट मेमराईज करण्याची जी शक्ती असते तर ती कमी होते. त्याचबरोबर त्यांची एखादी गोष्ट शिकण्याची लर्निंगची ॲबिलिटी पण कमी होते. ॲडिक्टिव्ह पर्सन कॅनॉट थिंक रॅशनली. आणि जो पर्सन एखाद्या गोष्टीला ॲडिक्ट असतो तर तो कधीच योग्य काय आहे किंवा बरोबर काय आहे या गोष्टींकडे जास्त लक्ष देत नाही किंवा बरोबर तो विचार करू शकत नाही. ड्यू टू धिस द पर्सन हॅज टू फेस द सोशल, मेंटल अँड फॅमिलियर इलनेस अलॉंग विथ फिजिकल इलनेस. आणि त्याच्यामुळेच अशी व्यक्ती की जी ॲडिक्ट आहे तर त्या व्यक्तीला सोशल इलनेस सहन करावा लागतो, मेंटल इलनेस, मेंटल स्ट्रेस सहन करावा लागतो. सोबतच त्याच्या फॅमिलीवरती पण त्याचा वाईट इफेक्ट होतो. फॅमिलीला पण म्हणजे त्याच्या कृत्याचा फॅमिलीवरती पण परिणाम होत असतो. सोबतच ते अल्कोहोलिझम वगैरे घेत असल्यामुळे त्याचं शरीर पूर्ण असं खूप वीक झालं असणार आहे, म्हणजे त्याला फिजिकल इलनेसला पण फेस करावा लागणार आहे. सो एका गोष्टीमुळे किती लोकांना त्रास होऊ शकतो हे यातून आपण याचा अंदाज काढू शकतो. नेक्स्ट आहे कम्युनिकेशन मीडिया अँड एक्सेसिव्ह यूज ऑफ मॉडर्न टेक्नॉलॉजी. म्हणजे जे संपर्काचे साधनं आहेत, जे मास मीडिया आहे, त्याचबरोबर मॉडर्न टेक्नॉलॉजीचा एक्सेसिव्ह यूज खूप मोठ्या प्रमाणामध्ये एका लिमिटच्या बाहेर यूज होतो आहे. सो द कॅरिकेचर्स म्हणजे काय तर व्यंगचित्र जे या ठिकाणी आपल्याला 2 दाखवलेली आहेत. तर प्रेझेंटिंग द सिच्युएशन्स ऑफ द इयर 1998
आणि 2017. आता तुम्ही नक्कीच ओळखू शकता की 1998चं कोणतं आहे. एक्झॅक्टली हे आहे 1998चं पिक्चर, की 1998 साली काय परिस्थिती होती, आणि हे आहे 2017चं पिक्चर, की आत्ता सध्या 2017 किंवा 2020 म्हणा या काळामध्ये काय परिस्थिती आहे. सो अबाउट प्लेईंग ऑन प्लेग्राऊंड आर गिवन बिलो. मग एका पिक्चरमध्ये आपण काय बघू शकतो की हा जो 1998चा पिक्चर जर आपण पाहिला तर याच्यामध्ये काय दाखवलेलं आहे की त्या मुलाला त्याची आई घरामध्ये बोलवते, कम फॉर स्टडी म्हणजे घरामध्ये येऊन अभ्यास कर असं ती त्याला सांगते. आणि त्याच सिच्युएशनमध्ये दुसऱ्या जर 2017च्या चित्रामध्ये जर आपण बघितलं तर ती जी आई आहे तर त्या मुलाला ती घराच्या बाहेर पाठवते आणि सांगते की गो फॉर प्ले म्हणजे जरा खेळायला जा, तर अशी ती सांगते. मग याच्यामधून आपल्याला काय कळते की 1998 साली इतकी मॉडर्न टेक्नॉलॉजी नव्हती, म्हणजे होती पण म्हणजे मुलांच्या मनावरती इफेक्ट होईल इतकी मॉडर्न टेक्नॉलॉजी नव्हती. आणि त्याच्यामुळे मुलांना बाहेर खेळणं किंवा निसर्गाशी संवाद साधणं या गोष्टींमध्ये जास्त रस होता. आणि मुलं अर्थातच आउटडोर गेम्स वगैरे जास्त खेळायचे. आणि मग तेव्हा आई ओरडायची की घरात येऊन अभ्यास कर. आणि आता असं होतं आहे की इतकी मॉडर्न टेक्नॉलॉजी इतकी विकसित झालेली आहे की मुलं सतत टी व्ही, मोबाईल आणि या सगळ्या इन्स्ट्रुमेंटमध्ये असतात. आणि आपले फिजिकली पण आपण स्ट्रॉंग असायला पाहिजे हे त्यांच्या लक्षातच येत नाही. आणि म्हणून त्याला तू जाऊन खेळ जरा, प्लेग्राऊंडवर जा अशी त्याची आई त्याला सांगते की गो टू प्ले, खेळायला जा जरा, तू जरा फिजिकली पण स्ट्रॉंग हो अशी त्याची आई त्याला बजावते. ओके, तर हाच फरक आहे दोन चित्रामध्ये की आधी कसं होतं आणि आत्ताची परिस्थिती काय आहे, म्हणजे आधीची मुलं कशी होती, आत्ताची मुलं कशी आहेत, याच्यातून हे आपल्याला कळतं आहे. ऑब्झर्व दोज कॅरिकेचर्स, आत्ताच आपण ते ऑब्झर्व केले. एक्सप्रेस युअर ओपिनियन अबाउट अरायझिंग ऑफ सच डिफरंट सिच्युएशन्स. आणि अशा प्रकारे एकदम अपोजिट सिच्युएशन, म्हणजे आधी आई सांगते की घरामध्ये ये, घरामध्ये अभ्यास कर, आता त्या मुलाला त्याची आई सांगते की जा बाहेर जा खेळायला जा, आउटडोर गेम्स खेळ. म्हणजे ही जी अपोजिट सिच्युएशन आहे याच्याबद्दल तुमचं काय मत आहे ते तुम्हाला व्यक्त करायचं आहे. ओके, ही चित्र आपण नीट समजून घेतलेली आहेत, तुमची मतं तुम्हाला व्यक्त करायची आहेत. सो नेक्स्ट आहे की कम्पेअर. डिस्ट्रीब्यूट द 24 hours ऑफ युअर डेली रुटीन ॲज पर व्हेरियस ड्युटीज यू हॅव ऑब्झर्व्ड. तुमच्याकडे दिवसाचे 24 तास आहेत, ते तुम्हाला व्यवस्थित डिस्ट्रीब्यूट करायचे आहे की तुम्ही दिवसामध्ये काय काय करता. मेक 2 categories ॲज टाईम स्पेंड ऑन युअर हेल्थ अँड टाईम स्पेंड ऑन द अदर रिस्पॉन्सिबिलिटीज अँड कम्पेअर बोथ द कॅटेगरीज. आणि मग तुमच्याकडे दिवसाचे 24 तास आहेत, तर ते 24 तास तुम्ही कसे काय युटिलाइज करता, कसे यूज करता, की तुम्ही तुमच्या हेल्थला किती वेळ देता, तुम्ही तुमच्या अदर कामांसाठी स्टडीला किती वेळ देता, मोबाईलवरती किती वेळ असता, हे सगळं तुम्हाला व्यवस्थित त्याचं एक थोडक्यात आढावा घ्यायचा आहे की तुम्ही दिवसभरामध्ये तुमचा जो वेळ आहे, तुमचा जो 24 तासाचा वेळ आहे तो तुम्ही कसा युटिलाइज करता. नेक्स्ट पेजवरती आपण आलेलो आहोत की नाव अ डेज एक्सेसिव्ह अननेसेसरी अँड इरॅशनल यूज ऑफ मॉडर्न टेक्नॉलॉजी अँड कम्युनिकेशन मीडिया इज बिकमिंग अ सेन्सिटिव्ह इश्यू थ्रू द व्ह्यू पॉईंट ऑफ सोशल हेल्थ. आणि आजच्या काळामध्ये, आजच्या या सामाजिक आरोग्यामध्ये किंवा सोशल हेल्थकडे कशा पद्धतीने दुर्लक्ष होतं आहे आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्याचबरोबर अननेसेसरी म्हणजे अनावश्यक, म्हणजे मॉडर्न टेक्नॉलॉजीचा वापर करणं गरजेचं आहे पण एका लिमिटपर्यंत ना. अनावश्यक जर आपण वापर करायला घेतला तर कुठल्याही गोष्टीची अति केली की ते माती होतेच. त्याच्यामुळे एक्सेसिव्ह यूज, त्याचबरोबर अननेसेसरी यूज किंवा इरॅशनल म्हणजे अयोग्य वापर किंवा जिथे गरज नाही तिथे वापर करणं, तर या सगळ्या गोष्टींचं आजकाल प्रमाण खूप वाढलेलं आहे. आणि याच्यामुळे सोशल हेल्थकडे दुर्लक्ष होतं आहे. आणि या सगळ्या गोष्टींचा कुठेतरी आपल्याला एक लिमिट ठेवणं गरजेचं आहे. गोष्टींसाठी एखादं लिमिट आपण ठरवायला पाहिजे की किती वेळ आपण मोबाईलवरती स्पेंड करणार, किती वेळ आपण कम्युनिकेशन मीडियावरती स्पेंड करणार, किती वेळ आपण आपल्या हेल्थला देणार, किती वेळ आपण आपल्या सोशल हेल्थला देणार, हे सगळं आपण ठरवायला पाहिजे. पर्सन्स स्पेंडिंग दी टाईम विथ सेल फोन्स फॉर सेव्हरल आवर्स आर युजली अनअवेअर ऑफ दी सराउंडिंग. आणि जे लोक जास्त मोबाईलमध्ये असतात त्यांना आजूबाजूला काय चाललं आहे, आपल्या आजूबाजूला कोण आहे, काय आहे याच्याशी काही घेणं देणं नसतं. त्यांना फक्त त्यांचा मोबाईल आणि ते बस एवढंच पाहिजे असतं. मग असे जे काही लोक आहेत तर ते एकलकोंडे होतात, त्यांना फक्त स्वतःचाच विचार करावा असं वाटतं, एकदम स्वार्थी बनतात. आणि त्यातल्या त्यात ते मोबाईलवरती काय बघतात त्याच्यावरती त्यांची पूर्ण बिहेवियर डिपेंड असते की ते कसं वर्तन करतील. हे सगळं त्या मोबाईलवरती काय ते बघतात, काय खेळतात त्याच्यावरती सगळं अवलंबून असतं. दिस इज ऑल्सो अ सॉर्ट ऑफ ॲडिक्शन अँड लीडिंग टू एंडेंजरिंग ऑफ द सोशल हेल्थ. आणि हे पण एक प्रकारचं ॲडिक्शनच आहे, मोबाईलचं पण एक प्रकारचं ॲडिक्शनच आहे की जर लोक पूर्ण दिवसाचे ऑलमोस्ट खूप सारे तास जर ते मोबाईलवर स्पेंड करत असतील, कामाचं असेल तर गोष्ट वेगळी आहे, पण अननेसेसरी किंवा इरॅशनल यूज ऑफ मॉडर्न टेक्नॉलॉजी या गोष्टींसाठी जर ते मोबाईलवरती खूप वेळ स्पेंड करत असतील तर मात्र त्यांना त्याची
व्यसन लागलेलं आहे किंवा ते त्याच्याशी ॲडिक्ट झालेले आहेत. वेरियस फिजिकल प्रॉब्लेम्स लाईक टायर्डनेस, हेडॅक, इन्सोम्निया, त्याचबरोबर फॉरगेटफुलनेस, टिनिस्टस, जॉईंट पेन्स अँड प्रॉब्लेम्स इन विजन मे अराइज ड्यू टू रेडिएशन ऑफ सेलफोन्स. सेलफोन्समधून जे रेडिएशन्स निघतात किंवा आपल्या मोबाईलमधून असो किंवा टॅबलेटमधून असो किंवा कम्प्युटर असो, लॅपटॉप असो, त्याच्यामधून जे रेडिएशन्स निघतात तर त्याच्यामुळे जर खूप उशीर म्हणजे दिवसाचे जर आपण 7-8 तास जर फक्त मोबाईलवरच कंटिन्युअसली राहिलो तर आपल्याला एक खूप अशक्तपणा फील होतो, आपलं डोकं दुखायला लागतं आणि काहीतरी आपलं म्हणजे असं कुठलं पण काम आपल्याला सांगितलं की आपण ते विसरायला लागतो, म्हणजे विसराळूपणा आपल्यामध्ये निर्माण होतो. आपले सारखं बसून बसून जॉईंट पेन्स होऊ लागतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपले विजन्स, आपली जी दृष्टी आहे तर ती कमजोर होऊ लागते आणि मग काय येतो? चष्मा. तर या सगळ्या गोष्टी कशामुळे होतात की जास्तीत जास्त वेळ आपण सेलफोनवरती घालवला तर या सगळ्या प्रॉब्लेम्स अराईज होतात. एका लिमिटपर्यंत ठीक आहे, सध्या ऑनलाईन क्लास सुरू आहेत, ऑनलाईन स्कूल लेक्चर्स सुरू आहेत, एका लिमिटपर्यंत ठीक आहे. बट ऑल टाईम त्या मोबाईलमध्ये किंवा लॅपटॉपवरती राहणं इट इज नॉट, म्हणजे ते बरोबर नाही, इट इज नॉट रॅशनल. सो more serious fact in those radiations penetrate the bones of children more effectively than the bones of adults. आणि ते जे रेडिएशन्स आहेत मोबाईलमधून येणारे, लॅपटॉपमधून येणारे, तर ते जास्त मुलांवरती म्हणजे लहान मुलांवरती जास्त इफेक्ट करतात. अडल्ट्सवरती एवढे इफेक्ट नाही करत, त्यांची बॉडी स्ट्रॉंग आहे, फुल्ली डेव्हलप आहे, पण जे लहान मुलं आहेत तर त्यांच्यावरती जास्त इफेक्ट करतात. मग त्यांच्या बोन्सवरती इफेक्ट करतात, त्यांची हाडं कमजोर होतात त्या रेडिएशन्समुळे. सो पर्सन्स कंटिन्युअसली यूजिंग द कम्प्युटर्स अँड इंटरनेट बिकम सॉलिटरी, म्हणजे जे लोक सतत एकदम त्या मोबाईलवर आणि कम्प्युटरवरती असतात तर ते कसे होतात, तसे म्हणजे थोडक्यात आत्मकेंद्री होतात, एकलकोंडी होतात आणि स्वतःपुरतं स्वार्थी होतात. दे कॅन नॉट एस्टॅब्लिश हार्मोनियस रिलेशन्स विथ रिलेटिव्ज अँड अदर मेंबर्स ऑफ दी सोसायटी. आणि त्यांना कोणाशी पण रिलेशनशिप एस्टॅब्लिश करण्यामध्ये काहीच रस नसतो, त्यांना फक्त त्यांचा मोबाईल, त्यांचं इंटरनेट एवढंच पडलेलं असतं. म्हणजे समाजामध्ये जे लोक आहेत त्यांच्याशी जरा बोलावं वगैरे असलं काही त्यांना वाटत नाही. त्यांना कुणाशीही रिलेशनशिप एस्टॅब्लिश करण्यामध्ये काहीच इंटरेस्ट नसतो. हॅबिच्युअली दे बिकम सेल्फ सेंटर्ड, म्हणजे एकलकोंडी बनतात, स्वतःपुरतं मर्यादित असतं त्यांचं सगळं विश्व. अँड देअर बाय दे मे डेव्हलप प्रॉब्लेम्स लाईक ऑटिझम अँड सेल्फिशनेस. आणि स्वार्थीपणा किंवा ऑटिझम म्हणजे काय, आत्मकेंद्रीपणा, नर्वस सिस्टीमचं डिसीज आहे तो, तर ते आजार त्यांना होऊ शकतात. दे बिकम लेस सेन्सिटिव्ह टुवर्ड्स अदर्स, आणि ते इतरांशी म्हणजे एक नॉर्मल मनुष्य कसा असतो, इतरांबद्दल त्याच्या मनामध्ये सहानुभूती असते, सेन्सिटिव्हपणा असतो, सहनशीलता असते किंवा इतरांबद्दल त्याच्या मनामध्ये काहीतरी विचार येतात की म्हणजे दुसऱ्याचा पण विचार करण्याची एक त्याच्यामध्ये ॲबिलिटी असते की दुसऱ्याचा पण तो विचार करू शकतो, सक्षम असतो तो विचार करण्यासाठी. पण जे लोक असं मोबाईलमध्ये सारखं बसलेले असतात तर त्यांना एकतर यासारख्या सगळे डिसीज होऊ शकतात. त्याचबरोबर त्यांना इतर बाहेर काय चाललं याच्याशी काहीच घेणं नसतं, ते इतरांचा विचार करणं पूर्णतः सोडून देतात. क्रोनिक इफेक्ट ऑफ सच टेंडन्सी इज दॅट दे आर नॉट रेडी टू हेल्प अदर्स इन नीड अँड हेन्स दे ऑल्सो डू नॉट गेट इट इन नीड. आणि याचा एक खूप लाँग टर्म इफेक्ट काय होतो की ते इतरांना मदत करण्यासाठी तयार नसतात. म्हणजे कोणाला पण कुठली गोष्ट हवी असेल किंवा जर हेल्प हवी असेल तर ती करण्यासाठी असे लोक तयार नसतात. मग अर्थातच त्यांनी जर कोणाला मदत केली नाही तर त्यांच्या अडचणीमध्ये इतर लोक पण त्यांना मदत करणार नाहीत, तर मग हे सगळे प्रॉब्लेम्स अराईज होतात. ओके, सो आय होप की तुम्हाला आत्तापर्यंत जे टॉपिक्स आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेले होते, ॲडिक्शन असेल, मेंटल स्ट्रेस असेल किंवा इनक्युरेबल डिसीज असेल किंवा हे सगळे कम्युनिकेशन मीडिया अँड एक्सेसिव्ह यूज ऑफ मॉडर्न टेक्नॉलॉजी, हे सगळं तुम्हाला समजलं असेल. आणि अर्थातच सोशल हेल्थ या चॅप्टरमध्ये तुमचा आता जास्त गोडी वाढली असेल की हे सगळं आपल्या आजूबाजूला जे घडतं आहे त्याच्यावरतीच आधारित हा चॅप्टर आहे. सो मग व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि नसेल आवडला तर डिसलाईक करा. सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ.